राम राम मंडळी. फक्त एकदा हे रसगुल्ल साखरेच्या पाकामध्ये न शिजवता दुधामध्ये शिजवून घ्या. लय झाक होत्यात बघा. पहिल्यांदा 1 लिटर दुधामधनं उलीचं दूध काढून गरम करून गार करून घेतलं. उरलेल्या दुधामध्ये अर्धा कप साखर घालून बारीक गॅसावर गरम करायला ठेवलं बघा. मग ताटामध्ये 1 लिटर दुधाचं पनीर घेऊन त्यावर चुटकीभर केसराची पूड घालून तळ हातानं 5-10 मिनिटं पनीर मऊ व्हायस्तवर मळून घेतलं. हे पनीर म्या 1 लिटर दुधाचं घरीच बनवून घेतलं. या इकडच्या पनीरचं रसगुल्ल कसं होत्या ते मला ठाऊक नाही बघा. मग मऊ मळालेल्या पनीरचं बारक्याला चपट गोळ करून उकळत्या दुधामध्ये घातलं. एका वेळेला अर्धाच रसगुल्ल शिजाय घातलेत बघा. पहिलं 10 मिनिटं गॅस कमी अधिक करीत मग पुण्यांदा 10 मिनिटं झाकण लावून रसगुल्ल शिजवून घेतलं. अर्ध्याच कढईवर झाकण लावून वरनं झाकणामध्ये पाणी ओतून शिजवायचं म्हणजे दूध गुतू जात नाही. व्हिडिओमध्ये दिसतंय तसं वाफाचं पाणी थेंब थेंब करून दुधामध्ये गळतं बघा. मग पुण्यांदा 5 मिनिटं रसगुल्ल बिन झाकणाचं शिजवून समजा रसगुल्ल गार दुधात काढून घ्यायचं म्हणजे रसगुल्ल निबार व्हायचं नाहीत. उरलेलं रसगुल्ल बी असं शिजवून घ्यायचं. दूध कमी पडत असेल तर वरनं जास्तीचं दूध घालायचं. रसगुल्ल शिजल्यावर समजा रसगुल्ल गार दुधामध्ये काढून त्यातलं जास्तीचं दूध आटलेल्या दुधामध्ये वतून पुण्यांदा उलीचं दूध आटवून घ्यायचं. फक्त 10 मिनिटं दूध आटवून घेतलंय आणि दूध आटवताना त्यामध्ये केसराचं दूध बी घातलंय. दूध गार झाल्यावर रसगुल्ल आणि आटवलेलं दूध मिसळून वरनं एलदोड्याची पूड आणि काजू बदामाचं काप घालून त्यावर ताव मारायचा. आणि हे रसगुल्ल उपासाला खाल्लं तरी बी चालेल बघा.